आर यू डुईंग युअर बेस्ट? म्हणजे तुम्ही तुमचे सगळ्यात चांगले प्रयत्न करताय का? सगळ्यात चांगले एफर्ट टाकताय का? नमस्कार मित्रांनो, मी योगेश बेलेकर. तुमचं सगळ्यांचं लर्न अँड ग्रो विथ योगेश बेलेकर या डेली सिरीजमध्ये आज पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, बऱ्याच वेळा जेव्हा आपण आपल्या एखाद्या प्रोजेक्टवरती, टास्कवरती, ध्येयावरती काम करत असतो, त्यावेळी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारांमुळे, बऱ्याच वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला रोज काहीतरी अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. काहीतरी अडचणी येतात, चॅलेंजेस येतात, बरोबर? आणि त्यावेळी आपल्याला असं वाटतं, की मी जे करतोय ते बरोबर करतोय का? मी बरोबर मार्गाने चाललोय का? मी काही चुकीचं तर करत नाहीये ना? इज दिस वर्थ ऑफ डुईंग? हे खरंच करायला पाहिजे का? राईट? त्यावेळी हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आर यू डुईंग युअर बेस्ट? म्हणजे तुम्ही तुमचे सर्वोत्कृष्ट, सगळ्यात चांगले एफर्ट देताय का? बरोबर? इनपुट टाकताय का? आणि बऱ्याच वेळा जेव्हा आपण अशा कार्यावरती, आपल्या प्रोजेक्टवरती किंवा उपक्रमावरती, ध्येयावरती काम करत असतो, त्यावेळी आपण खूप सडनली प्रेशरमध्ये येतो, राईट? वी फील लाईक ओव्हरवेल्म. आणि मग त्यावेळी असं आपल्याला वाटायला लागतं, की मला खूप काम करायचं आहे आता. मला बऱ्याच काही गोष्टी लिहायच्या आहेत, मला लोकांना कॉन्टॅक्ट करायचं आहे, लोकांना भेटायचं आहे, बाहेर जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. अँड वी फील सडनली लाईक अंडर प्रेशर, राईट? आणि त्यावेळी हे जे सगळे प्रेशर आहेत, स्ट्रेस आहे, हे जे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येत आहेत आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये, त्यावेळी सगळे विचार बंद करून आपल्याला स्वतःला एकच प्रश्न विचारला पाहिजे, की स्टॉप अँड से टू माय सेल्फ, स्टॉप वरिंग अँड जस्ट डू युअर बेस्ट. बरोबर? बाकीच्या सगळ्या ज्या काळज्या आहेत, जे प्रश्न आहेत, ते बंद करा, त्याचा विचार करणं बंद करा अँड जस्ट डू युअर बेस्ट. तुम्हाला जे एफर्ट द्यायचे, तुम्ही ज्या ठरवलेल्या ॲक्शन आहेत, ज्या स्टेप्स आहेत, त्या प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही त्या पार पाडा. जस्ट डू युअर बेस्ट फॉर युअर ॲक्शन्स. आणि हे जेव्हा आपण स्वतःला सांगतो ना असं त्या कठीण प्रसंगामध्ये, त्यावेळी आपलं मन आपोआप शांत होतं आणि जे निगेटिव्ह विचार आहेत, जे प्रेशर आहेत, जे स्ट्रेस आहे, ते ऑटोमॅटिक रिलीज व्हायला मदत होते, राईट? सो ऑलवेज रिमेंबर दिस. whenever you feel overwhelmed and stressed because of task activities, right, just stop all the thoughts, be calm, and tell yourself that I need to focus on doing my best, right? Don't worry. Now your best will be changing depending upon the situation. आपले जे बेस्ट एफर्ट्स आहेत, जे इनपुट आहे, ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे असू शकतात, राईट? डिपेंडिंग अपॉन द हेल्थ सिच्युएशन, डिपेंडिंग अपॉन द ॲटमॉस्फिअर सराउंडिंग, द रिसोर्सेस अवेलेबल, याच्यावरती आपले जे एफर्ट आहेत ते किती चांगले असू शकतात, हे सगळं डिपेंड आहे. बट अगेन वी हॅव टू बी गिविंग अवर बेस्ट. ऑलवेज रिमेंबर दिस, राईट? आणि जेव्हा आपण ह्या बाबतीमध्ये कॉशियस असतो, की मला माझे चांगले एफर्ट टाकायचे आहेत, मला माझं इनपुट चांगलं कर, मला जे ठरवलेले ॲक्शन आहेत त्या करायच्यात प्रामाणिकपणे, त्यावेळी बऱ्याच चांगल्या गोष्टी घडून येतात. त्या काय असतात आणि त्या कशा करायच्या? आता मी तुम्हाला त्याचे काही ट्रिक्स सांगतो. ज्या काही याच्या आधी आपल्या चुका झालेल्या आहेत, बरोबर? जे काही आपण चुकीचे कामं केलेले आहेत, चुकीचे विचार केलेले आहेत, चुकीचे ॲक्शन घेतले आहेत, चुकीच्या ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत, फॉरगेट एव्हरीथिंग, राईट? अँड त्याच्याबद्दल जास्त विचार नाही करायचा, ते धरून नाही ठेवायचं. इट्स गॉन. ते गेलंय. आता त्याच्यावरती आपला काही कंट्रोल नाही. जे व्हायचंय ते होऊन गेलंय. इट इज अ पास्ट, इट इज अ हिस्ट्री. वी कॅनॉट चेंज इट, राईट? नाऊ वी हॅव टू फोकस ऑन व्हॉट इज इन हँड राईट नाऊ. आत्ता हातामध्ये काय आहे, राईट? आणि ते जर मी प्रामाणिकपणे केलं, त्याच्यावरती जर ॲक्शन घेतल्या, तर कदाचित माझं फ्युचर चांगलं होऊ शकतं. आय कॅन गिव्ह बेटर रिझल्ट, आय कॅन प्रोड्यूस बेटर रिझल्ट, अँड माय लाईफ कॅन बी मच बेटर, मच हॅपियर ॲज आय एम एक्सपेक्टिंग, राईट? नंबर 2, दुसरी एक ट्रिक आहे. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो किंवा ॲक्टिव्हिटीज आपल्याला कळत नाही आहे कशा करायच्या आहेत, कुठून सुरुवात करायची आहे आणि कसे आपले बेस्ट एफर्ट द्यायचे, जस्ट डू दिस वन थिंग. लर्न टू से नो. नाही म्हणायला शिका, राईट? कशाला नाही म्हणायचं? से नो टू दोज थिंग्स यू डोंट वॉन्ट टू डू. ज्या गोष्टी आपल्याला कराव्याशा नाही वाटत किंवा ज्या आपल्याला मनापासून नाही वाटत हे करायला पाहिजे, त्या गोष्टींना नाही म्हणायला शिका. से नो टू द नॉन इसेन्शियल्स इन युअर लाईफ. जे आपल्या आयुष्यामध्ये गरजेचं नाही आहे, महत्त्वाचं नाही आहे, प्रायोरिटी नाही आहे, ज्याचा आत्ता काही उपयोग नाही आहे, राईट? अशा कामांना, व्यक्तींना नाही म्हणायला शिकायचं. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? अँड दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रेट, राईट, ऑफ ऑल द सक्सेसफुल पीपल, ज्यांना हे खूप चांगल्या पद्धतीने जमतं. सेईंग नो, राईट? तेव्हा आपल्याला हे शिकायला लागेल. से नो टू नॉन व्हॅल्यू ॲडिंग थिंग्स, राईट? ज्याच्यामुळं काय होतं,
आपली एनर्जी वाया जाते, वेळ वाया जातो, पैसेही वाया जातात, ते आपल्याला कळत नसतात. बट वी आर लुझिंग टाईम अँड मनी, मोस्ट प्रिशियस थिंग्स इन आवर लाईफ, राईट? सो लर्न टू से नो अँड से यस टू दोज टास्क दॅट फिल युअर लाईफ विथ ग्रॅटिट्यूड, जॉय अँड व्हॅल्यू. आणि ज्या गोष्टींमुळं आपल्याला समाधान वाटणार आहे, बरोबर आनंद वाटणार आहे, आणि आपण काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करतोय, व्हॅल्यू ॲड करतोय असं वाटणार आहे, अशाच गोष्टींना फक्त हो म्हणायचं, त्याला प्राधान्य द्यायचं आणि त्याच गोष्टींवर फोकस केलं पाहिजे, राईट? सो वेन वी डू these थिंग्स, then our effort will be always the best. Then you ask this question to yourself, are you doing your best? Your answer will be always best. आणि जेव्हा हा आपला ॲटिट्यूड, आपले थॉट आपण चेंज करतो या दोन गोष्टी फॉलो करून, त्यावेळी काय व्हायला लागतं, काय बदल होतात ते सांगतो आता. यू विल स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ मोर. स्वतःवरच आपण खूप प्रेम करायला लागतो, स्वतःचा आपल्याला अभिमान वाटायला लागतो. वी फील प्राऊड अबाउट आवर सेल्फ, राईट? अँड प्रॅक्टिसिंग सेल्फ लव्ह विल ओपन यू अप अँड इन्क्रीज युअर फिलिंग ऑफ लव्ह टुवर्ड युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. त्याच्यामुळं आपल्या कुटुंबातले व्यक्ती, आपले मित्र, आपले सहकारी यांच्याबद्दल सुद्धा एक चांगली भावना निर्माण होते. वी बिल्ड हेल्दी रिलेशन्स with all the people surrounding us, right? That is very important change, and your life will have more flow and you don't feel like stuck. म्हणजे आपले जे काम आहेत, जे ॲक्टिव्हिटी आहे, त्या स्मूथ फ्लोमध्ये व्हायला लागतात. आपल्याला असं जाणवतंय, मी जे ठरवतोय ते होते, जसं ठरवतोय तसंच होते आणि त्याच पद्धतीने होते, राईट? सो यू फील लाईक देर इज अ स्मूथ फ्लो इन लाईफ. हे कुठे थांबून नाही राहते, कुठे अडकत नाही आहे कामं. लाईफ इज नॉट गेटिंग स्टक, राईट? अँड ॲज यू आर गोईंग अगेन्स्ट द वेव फायटिंग यू, म्हणजे त्या प्रवाहाच्या विरुद्ध जातोय आपण, पण तरी पण फ्लो आपला स्मूथ आहे. देर विल बी मोर फ्लो इन आवर डे टू डे ॲक्टिव्हिटी. अँड आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत, ज्या ध्येय उद्दिष्टावरती आपण काम करतोय, त्या इझिली, अगदी सहजपणे आपण साध्य करतोय, त्याच्यापर्यंत पोहोचतोय, राईट? चला तर मग मित्रांनो, ही एक टिप जी आता तुम्हाला दिली आहे, हा जो धडा सांगितला आहे, हा जो लेसन सांगितला आहे, ऑलवेज डू युअर बेस्ट. Follow this, keep this in mind and follow this in your day-to-day life and see the magical changes happening in your life. Thank you very much. हा मेसेज, हा धडा जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस.